आपल्याला जीवन जर 55 वर्षाचं सरासरी आहे आणि आपण आता 60, 65, 68, 67 पर्यंत जातोय. मग ज्या ईश्वराने आपल्याला हे बोनस आयुष्य दिलेलं आहे, जर त्याचा आपण विचार केला नाही तर आपण चिंता केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जर चिंतन केलं तर तुम्ही नक्कीच चैतन्यपर्यंत जाऊ शकता. आणि हा सनातन धर्माचा मूलमंत्र आहे. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येकाला एकच सांगेल, कारण माझं जे फिटनेस आहे मी त्याचं सगळं श्रेय म्हणजे ह्या अध्यात्माला देतो. कारण एक माऊलीची ओवी, संसारी सुखाची कहाणी नये कुणाच्या श्रवणी, काही संसार सुखाची कहाणी नये कुणाचे श्रवणी, कैसी निद्रा अंथुरली इंगळाची या. म्हणजे संसारामध्ये सर्वत्र दुःखच भरलेलं आहे, हे माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. कारण कारण त्याच्यामध्ये हा दुःखच भवसागरच म्हणतो की ह्या भवसागरातून जर आपल्याला करायचं असेल तर उपनिषदामध्ये एक दृष्टांत दिलेलं आहे का माणसांनी 60 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला जर याचं बिनधास्त राहायचं असेल, कुठल्याही प्रकारची काळजी जर स्वीकारायची नसेल, तर उपनिषदामध्ये एक दृष्टांत दिलेलं आहे का प्रत्येक माणसाने आठवड्यातून एकदा आपला मृत्यू पाहायचा. आठवड्यातून एकदा कधीतरी आपल्या सकाळी उठल्यानंतर अंथरुणामधून उठल्यानंतर उंबऱ्यामध्ये बसायचं आणि स्वतःचा मृत्यू ठरवायचा का आता माझा मृत्यू झालेला आहे. आणि मग त्याची प्रक्रिया कशी निर्माण होते, आपल्या बायकोची प्रतिक्रिया काय असेल, आपल्या मुलांची प्रतिक्रिया काय असेल, आपली दोस्त कंपनी काय म्हणणार, अरे हा 8:30 वाजता आमच्याबरोबर चहा प्याला गेला कसा काय. म्हणजे हे संपूर्ण डोळ्यापुढं म्हणजे कसे हे मी सांगतो म्हणजे कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण आपण मृत्यूला न घाबरायचं असेल तर हा प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. आणि देह हा जाणारच आहे. सनातन धर्मामध्ये एकच सांगितलेलं आहे की चैतन्य अमर आहे. ज्या वेळेला मृत्यूची बॉडी आपण मिळतो त्यावेळेला नातेवाईकाला आपण काय कळवतो का तो गेला, आणि तुमच्या समोर आहे, मग गेलो कोण. म्हणजे चैतन्य आहे, चैतन्याला मरण नाही आहे, तो अमर आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं मरण नाही. फक्त तो ज्याप्रमाणे वस्त्र आपण बदलतो, 6 महिन्यांनी वर्षांनी वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, तसं सनातन धर्मामध्ये चैतन्याला आत्म्याला तो फक्त शरीर परावर्ती करतो. पण ते शरीर प्राप्त करण्यासाठी आपलं कर्म आपण जोपासलं पाहिजे. मनुष्याच्या हातामध्ये परमेश्वराने फक्त कर्म ठेवलेलं आहे. ना तुमचा जन्म कुठं होणार, ना तुमचा मृत्यू कुठं होणार हे तुमच्या हातामध्ये नाही आहे. फक्त तुम्ही कर्म चांगलं करा. आणि प्रत्येकाला कर्माचं फळ भगवंताने सुद्धा सांगितलं आहे. ज्ञानेश्वर आपलं श्रीकृष्णाने ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगितले त्यावेळेला कर्मावरच त्यांनी सांगितलं आणि कर्माला धर्माची उपाधी दिलेली आहे. म्हणून प्रत्येकाने कर्म करताना आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कुठलंही असू द्या, साधा असेल, मोठा असेल, श्रीमंत घराण्यातला असेल, गरिबातला असेल, हलक्या जातीतला असेल, पण तुमच्या वाट्याला संत मंडळीमध्ये जर तुम्ही बघितले तर हरिजन गिरिजन सगळे आहे, पण त्यांच्या वाट्याला त्यांना जे कर्म प्राप्त झालं ते त्यांनी प्रामाणिकपणे पार पडले. तुमच्या जीवनामध्ये सत्य बोलणं, आपल्या आयुष्याचं सुखात जीवन जर जगायचं असेल तर कमीत कमी 24 तासापैकी जो आपला श्वास चालवतो त्याचं चिंतन करा. त्याच्या श्वासामुळे आपण जिवंत आहे. कारण त्यांनी जर श्वास आपला बंद केला तर आपल्याला कार्यमोलाची सुद्धा किंमत नाही. आपले आईवडील किंवा नातेवाईक सुद्धा आपल्याला घरात घेत नाही, मृत्यू झाल्यानंतर त्याला बाहेरच स्थान देतात. म्हणजे एवढे जर आपल्या शरीराची किंमत कमी आहे तर त्या शरीरासाठी इतका हताश होण्यापेक्षा किंवा त्याच्यावर एवढा खर्च करण्यापेक्षा दिवसातल्या 24 तासापैकी 1 तास तुम्ही फक्त चिंतनामध्ये द्या. 20 ते 25 मिनटं फक्त शरीराच्या व्यायामासाठी द्या, जेणेकरून आपला मृत्यू हा सुलभ जावा. मृत्यू हा येणार हा 100% ठरवायचा. फक्त तो जाताना दुसऱ्यालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्यालाही त्रास होणार नाही, याच्यासाठी आपलं मेंटेनन्स व्यवस्थित आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पचल तेवढंच खायचं, रुचल तेवढंच बोलायचं आणि पटेल तसंच वागायचं, जे सत्य आहे तसंच वागायचं. हे जर तुम्ही मूलमंत्र आपल्या जीवनामध्ये राबवले तर तुम्हाला मृत्यूची कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही, चिंता वाटणार नाही, कुठल्याही प्रकारचं क्लेश येणार नाही. आणि संसारामध्ये आपण आत्तापर्यंत करतो, आपण काय करतो, विनाकारण ओढून घेतो अंगावरती का माझ्यामुळे काय होईल. आपण जर जगामध्ये पाहिलं आपले नातेवाईक जातात, कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी मोठी हानी झालेली. मी माझे स्वतः अनुभवलेले का माझे पुतणे असे जवान याच्यामध्ये गेलेले आहेत. पण काय त्याला आपण काय करू शकतो, काहीच करू शकत नाही. पण त्याच्या पाठीमागं मीही राहिलो, त्यांची मुलंही राहिली, नातवंडे राहिली, सगळे राहिले. म्हणजे आपल्या पाठीमागं जगाचं काय होईल हा विचार सोडून द्या. आपण आपलं जीवन ज्या वेळेला आपण संसारामधून निवृत्त होतो किंवा नोकरी धंद्यातून निवृत्त होतो त्यावेळेला असा विचार करायचा का आपण ह्या बाबीतून सगळ्याकडून निवृत्त व्हा, पण ईश्वर चिंतनातून ओढा जाऊ द्या. कारण तिकडून निवृत्त होऊ नका. तिकडून निवृत्त झालं म्हटलं संपूर्ण आयुष्य आपलं बरबाद होणार आहे. त्यासाठी फक्त 1, 2, 3 मूलमंत्र मी तुम्हाला सांगतो का स्वतःच्या फिटनेससाठी फक्त 20 ते 25 तास. कोणाला चालायची सवय असेल तर त्यांनी चालायला गेलं पाहिजे. कुणाला सूर्यनमस्कार करायची गरज असेल तर सूर्यनमस्कार, आणि कमीत कमी पाऊण तास आणि तुम्ही आजमावून पहा. मी काही कोणी बुवा नाही किंवा
कोणी महात्मा नाही किंवा कोणी साधू नाही आहे, पण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. तुम्ही आजमावून जा. त्या चिंतनामध्ये जर तुम्ही 15 आणि 20 मिनटं जर घालवली तर अक्षरशः तुमच्या शरीरावर, प्रकृतीवर, विचारावर आणि वागण्यावरती सगळ्या याच्यावरती परिणाम होतात आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या संसारातली व्याप्ती निघून जाते. आणि त्यासाठी वाचन हा फार महत्त्वाचा आहे. आणि आपल्या धर्मामध्ये गीता जर तुम्ही वाचली तर गीतेमध्ये तुम्हाला संपूर्ण संसारातून परिवर्तन होऊन अध्यात्माकडे कसं वळायचं हा उत्तम मार्ग सांगितलेला आहे. कदाचित समजायला थोडंफार अवघड जातं, संस्कृत श्लोक वगैरे असतात ते समजायला अवघड जातात, पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये उतरला त्यावेळेला ऑटोमॅटिक, आता हे डिजिटलचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे, तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये आपल्या भाषेमध्ये आपल्याला सहज अवगत होतात आणि आपल्याला मग जगाची माहिती उडते. आज जग इथं आपलं मुठ्ठीमध्ये आलेलं आहे, इतकं जग जवळ आलेलं आहे. आपण पाहतो का 24 तास माणूस त्या मोबाईलच्या सान्निध्यामध्ये राहिलेलं आहे. पण मोबाईल हे साहित्य जरी विज्ञानाने निर्माण केलेलं आहे, पण त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात तुम्हाला वाटतं तेवढं आध्यात्मिक वाटतं तेवढं भेटेल आणि